लाला लजपत राय हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते, लेखक आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी पंजाबमधील धुळीके गावात झाला. त्यांना पंजाब केसरी या नावाने ओळखले जाते. ते लाल बाल पाल या त्रयीतील लाल होते, ज्यामध्ये लाला लजपत राय, बाल गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांचा समावेश होतो. लजपत राय हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते आणि त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध जोरदार आवाज उठवला. त्यांनी स्वदेशी चळवळीचे जोरदार समर्थन केले आणि ब्रिटिश वस्त्रांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. लाला लजपत राय यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणांसाठी कार्य केले. त्यांनी दयानंद एंग्लो वैदिक स्कूल आणि पंजाब नॅशनल बँक या संस्थांची स्थापना केली. याशिवाय त्यांनी अनेक पुस्तकं आणि लेख लिहिले, ज्यामधून त्यांनी स्वातंत्र्य, सामाजिक सुधारणांवर आणि राष्ट्रवादावर आपले विचार मांडले. 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात लाहोरमध्ये झालेल्या निदर्शनादरम्यान लाला लजपत राय यांनी नेतृत्व केले. या निदर्शनात ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर